नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आलेला आहे। या जी.आर. अंतर्गत आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। म्हणजे तुम्हाला आता स्वतः फॉर्म भरता येणार नाही। आता या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फतचा 6 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आली होती। आता यामध्ये बघितलं तर 2/9/2024च्या शासन निर्णया अंतर्गत महिलांना सप्टेंबरमध्ये सुद्धा अर्ज करण्याची नोंदणी करण्याची या ठिकाणी मुभा राज्य सरकारनं दिलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त आता अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच आता तुम्हाला जर अर्ज असतील ते तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने केले तर त्यांचा अप्रूव्हल जे फक्त ते अंगणवाडी सेविका देतील, इतर कोणाला अप्रूव्हल देता येणार नाही। आता यामध्ये बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भ क्रमांक 2/9/2024च्या शासन निर्णया अंतर्गत मान्यता देण्यात आलेली। म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/2024 आणि 25/7/2024च्या अंतर्गत नागरी ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका समूह संघटक CRP, त्याचबरोबर मदत कक्ष प्रमुख CMM, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्राम सेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे तुम्हाला अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले होते। पण आता शासन निर्णयाअंतर्गत फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर प्राधिकृत व्यक्तींना आता अर्ज स्वीकारण्याची मुदत जी आहे, अधिकार जे आहेत रद्द करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता अंगणवाडी सेविकांनाच या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली, फक्त अंगणवाडी सेविकाकडेच तुम्ही अर्ज करू शकता। सबब शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फतच या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला आता कोणतंही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। इतर कोठेही तुम्हाला अर्ज भरता येणार नाही। तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जायचे, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येईल। इतर ऑनलाईन बघितलं वेबसाईट बंद आहे अशा तुम्हाला जर दाखवत असेल तर लक्षात ठेवा, आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही। तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला जाऊन अर्ज करायचं आहे। तर अशा प्रकारचा आजचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत आता अंगणवाडी सेविका यांच्याकडेच अर्ज करता येईल। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।